बरं का. आणि म्हणा सावते बाबाने दिलेलं आहे म्हणून सांगा, सावते बाबाने दिलेलं आहे म्हणून सांगा. वारकऱ्यांना सर्व शेत लुटून दिलं. इकडे पांडुरंग हरी, वासुदेव हरी, कुर्मदास रात्रंदिवस भजन करत नामस्मरण करत बसलेला आहे. एवढ्यात पांडुरंगाची स्वारी सावते बाबा पशी आली आणि सांगितलं, सावता म्हणजे देवा देवा मी भाग्यवान आहे, आज तू माझ्या घरी आलास. काही देऊ या शिवावे उत्तराई आणि ठेवितो हा पाय जीव थोडा. देव घरी आला आणि भक्ती भावाने पूजेला. देव जर प्रत्यक्ष आपल्या घरी आला तर आपली जी ओळखण्याची पात्रता पाहिजे. मनुष्याला 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये 1, 2 नाही 3 वेळा भेट देतो, पण आपल्या ओळखत नाही कोणत्याही रूपानं. मग तो कुणी बघत नाही. नफा हे अति कुळाचा विचार, भक्त करुणा कर ज्ञानाबाई. कुळाचा विचार करत नाही, जातीचा विचार करत नाही. देव भेट देतो. आणि सावते बाबापाशी गेला आणि सांगितलं, सावते महाराज काय करता? मी खोळतोय देवा. अरे माझ्या माग 2 चोर लागले. चोर देवाच्या माग शक्य आहे का? तुम्हाला घरी पटंगा दे. पण साधू संतांनी सांगितलं, अरे 2 चोर लागले, खरंच सांगतो तुला, आणि ते मला पकडणार आहेत आणि ते मला जोपर्यंत त्यांच्या गावात येणार. सावते बाबा अरे मला लपण्यासाठी जागा दे सावधा. म्हणजे देवा अरे काय मागावं तू, तुला लपण्यासाठी जागा? देवा अधिदेव, अरे तू देवाचाही देव आहे, त्या सृष्टीचा मालक तू आहे आणि सृष्टी निर्माण करणारा तू आहे. तुला लपण्यासाठी जागा? आणि देव केवढा आहे तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही टीव्ही मध्ये पाहिला असेल, दाखवता टीव्हीला. देव केवढा आहे, एवढा मोठा देव. आता सांगितलं सावते बाबांनी, ऊस आहे माझा, जा. होता का नव्हता पण ठोकून सांगायचं. कीर्तनकार लोक सांगत त्यावर का म्हणजे मला आहे, भेंडी आहे, कोबी आहे, ही झाड आहे, रोप आहे, कुठं लपायचं नाही. नाही नाही नाही. ते चोर फार हुशार आहेत, कुठेही शोधतील आणि मला घेऊन जातील रे. आणि मग तू काय करशील? देवा कुठे लपतो? अरे म्हणजे तुझ्या हृदयामध्ये जागा दे मला. हृदयामध्ये? अरे काय मागितलं देवा तू? हृदयामध्ये ताबडतोब खुरपं घेतलं, तारकन हृदय फाडलं आणि बस म्हणलं देवा. आणि कर्नाटकी भगवान आणि त्याला ओळखणार कोण? देव हृदयामध्ये सापडला. केवढा देव, केवढा केवढा. अरे तुकाराम महाराजांचं आकाश एवढा आहे, मग देव केवढा आहे याची मर्यादा सांगता येईल का? नाही सांगता येणार. अरे देवाची मर्यादाच नाही. अनु रेणुया थोकडा आणि तुका आकाश एवढा. तुकाराम महाराजांचा संत आकाश एवढा आहे, तर देव केवढा असेल? आणि एवढा मोठा देव संतांनी हृदयामध्ये ठेवा. हृदयामध्ये बसला, पण देवाने थोड करून ठेवली. साधू सावध म्हणला, धन्य झालं मोय मी देवा, आज माझ्या हृदयामध्ये आहे तू. देवाने खोड केली आणि थोडासा पितांबर उभा ठेवला. पितांबर उभा ठेवला इतका इतका. आणि कुणी आलं तर सांग बर का, इथं आले नाही म्हणून. परंतु एवढ्यात ज्ञानदेव नामदेव धावत पळत चाललेला आहे आणि आले सावते बाबा. अरे सावते महाराज काय करता? म्हणे मी खुरपतोय. रात्रंदिवस माझा हाच धंदा आहे. कोणता? बीज पेरुणी शीत शेत पिकवावे. अरे बीज पेरायचं, शेत पिकवायचं आणि त्याने मिळणार धन काही लोकांना द्यायचं, काही दान करायचं, दान धर्म करायचा आणि बाकीचं बाजारामध्ये विकायचं. हा माझा नित्य नियम आहे. म्हणून तुझं काय म्हणणे आहे सांग. अरे देव आला का इकडं? कोण देव? सुरेश भाऊ नारायण लोंगे गवले, जिल्हा नांदेड जिल्ह्याचे भाविक भक्त आहे. पहा नांदेडचे आहे. आणि त्या दानसोड रात्यानं आपल्याजवळ होतं तेवढं जाऊ द्या, कमीत कमी 1 वारकऱ्याचं जेवण झालं पाहिजे ना, म्हणून 40 रुपये दान करतात. धन्यवाद. पवित्र अशा वाळवंटामध्ये ज्यांनी 2 हाताने सहकार्य केलं. आता पांडुरंग परमात्माने हवं तुम्हाला त्यांच्या संसारामध्ये अनंत हाताने सहकार्य करू. त्यांच्या कुटुंबातील सर्व लहान मुलाबाळांना उदंड निरोगी आयुष्य लाभो मी पांडुरंगाच्या प्रार्थना करतो. साधू संतांचा आशीर्वाद असो. धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल.
कुठे आलाय सावदेव बाबा, गेलाय का इकडून सांगा. नाही नाही, एवढ्यात नामदेव रायाची नजर तीक्ष्ण गेली हृदयाकडे आणि पितांबर दिसला. अरे खोटं बोलतो सावदेव बाबा तू, देव तुझ्या हृदयात आहे. देवानं मला सांगितले, मी खोटं कधीच बोलत नाही, देवानाच मला सांगितलं आहे. म्हणून हृदय बंदिकाना केला आणि विठ्ठल कोंडीला गर्व हरण झाला नामदेवाचा, ज्ञानदेवाचा. सांगितलं आपल्याही पेक्षा श्रेष्ठ आहे सावते बाबा. म्हणून हृदय बंदिकाना केला आणि आता विठ्ठल कोंडीला हृदयामधून पितांबर धरला, देवाला बाहेर काढ. देवा या, आम्ही आलोय. अरे काय तुम्हाला सांगितलं होतं सकाळी लवकर जायचं मला, तुम्ही आले नाही म्हणून मी आलो. मग इथं बसलो म्हणून गर्वहरण केला आणि सांगितलं सावते बाबाला घेतलं, नामदेवाला घेतलं, ज्ञानदेवाला घेतलं आणि कुठे चालले आहेत कुर्मदासाकडे. लवळ तिथून जवळ आहे, लवळला चालले आहेत. लवळ पशी जात असताना रात्रंदिवस श्री विठ्ठल श्री विठ्ठल विठ्ठल विठ्ठलाची दोन्ही सारखी चाललेली आहे. कुर्मदासाची पांगळ आहे, हात नाही, पाय नाही आणि रात्रंदिवस विठ्ठलाचं नामस्मरण चाललेलं आहे. डोळं झाकून सर्व सुख दुःख निरसून गेलेलं आहे. देवाच्या नामस्मरणामध्ये तल्लीन झालेला आहे आणि रात्रंदिवस देवाकडे डोळे लावून बसलेला आहे. अंतःकरणामध्ये ध्यान आहे. पांडुरंग हरी, पांडुरंग हरी, वासुदेव हरी. पांडुरंगा, अरे केव्हा येशील तू आणि केव्हा मला उद्धार करशील. एवढ्याच पांडुरंग उभा राहिलेला आहे. कुर्मदासा, अरे मी आलो, डोळे उघड. डोळे उघड म्हणताना खरोखर डोळे उघडलं, पाहतो ते पांडुरंग आहे. आणि कुर्मदासाला हात नाही, पाय नाही. पांगुळ झालो देवा, नाही हात ना पाय. तसंच लोटांगण पाय घातलं आणि पांडुरंगानं सांगितलं, तुला काय लावायचं तू करतो करतो इकडं करतो, त्याचं कारण नाही करतो. विठ्ठल विठ्ठल पण कुर्मदासाने सांगितलं त्याला विश्वास नाही की देव आलाय प्रत्यक्ष माझ्यापाशी, देव आलेला आहे. आणि सांगितलं कुर्मदासा उठ आणि काय पाहिजे तुला बोल. उठता येत नाही. खरं बस 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 ते पर्यंत. म्हणून कुर्मदासाने सांगितलं आज माझ्या जन्माचं सार्थक झालं. देवा मला काही नको, तुझ्या हातानं या ठिकाणी मला समाधी दे, समाधी दे तुझ्या हातानं. म्हणून पांडुरंग हरी वासुदेव हरी कुर्मदासाला त्या ठिकाणी लवळ मध्ये आणि लवळ आणि पडसाळीच्या शिवेवरती समाधी दिलेली आहे. आणि समाधी कशी आहे आताही तुम्ही जाऊन पहा. अशी समाधी आहे, पेरासारखी आहे, पेरासारखी. म्हणून त्या ठिकाणी देवानं स्वतः हाताने समाधी दिली. ज्ञानदेव आला, नामदेव आला आणि पांडुरंगाला सांगितलं, पांडुरंगा धन्य आहे तुझी. अरे प्रत्येक भक्ताचा तू मायबाप आहेस, प्रत्येक भक्ताचा येणारा तू रक्षण करतोस या ठिकाणी. म्हणून त्याला हात नाही, पाय नाही, असा येऊन वारी करत होता. आपल्याला हात पाय दिलेला आहे देवाने, यायलाच पाहिजे, आपण यायलाच पाहिजे. आपल्या घराण्यामध्ये वारीची परंपरा आहे. तुम्ही वारी केली तर तुमची मुलं करतील. बाळकृष्ण भाऊ माळवतकर या दानशूर जात्यानं जाता जाता एक छोट्या मोठ्या दिंडीसाठी 50 रुपये दान केले आहे. धन्यवाद. त्यांनी 2 हाताने सहकार्य केलं. माझा पांडुरंग परमात्मा ज्ञानोबा तुकोबाराया त्यांच्या संसारामध्ये अनंत हाताने सहकार्य करू. साधू संतांचा आशीर्वाद असो. धन्यवाद धन्यवाद. म्हणून सांगितलं, अरे रंजल्या गांजल्याचा एक विठोबा राता. पांडुरंगा खरोखर प्रत्येक भक्तावर लक्ष नाही, लक्ष आहे देवाचं. कोण कोणत्या संकटामध्ये आहे, कोण कुठे काय करतो, सर्व लक्ष आहे. देव दळीस्तई भरला, हरिता ठाव कोठे नाही उरला.
म्हणून या ठिकाणी या साधू संतांनी मला 2 मिनिट बोलण्याची संधी दिली. त्यांचा आभारी आहे बरं का आज कालेच्या दिवशी. म्हणून वेडे वाकडे गाईन परी तुझाच म्हणवीन, माझ्या बोबडी या बोलान आणि चित्त या वेवा विठ्ठला. माझ्या बोबडी या गेला बोलण्याच्या ओघामध्ये वेडा वाकडा शब्द केला असेल. तुम्ही माय बाप कृपावंत, तुम्ही मायबाप आहात. माझ्याकडून जर चुकलं असेल तर